मस्त रटरट शिजलेलं काळ्या वाटणातलं चिकन, त्याच्यावर अशी मस्त कोथिंबीर घालायची आणि हे बघा मस्त चिकन तयार झालंय की नाही? कसं दिसतंय सांगा बरं? झालंय की नाही एकदम भारी? तर आज आपण काळ्या वाटणातलं चिकन केलेलं आहे, ज्याला अजिबात आपण चिकन वेगळं शिजवलं नाही, सगळं त्या वाटणामध्ये शिजवलं. त्यामुळे खूप वेगळ्या चवीचं नेहमी करतो त्यापेक्षा वेगळं चिकन लागतं. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त असं चिकन. आणि याच्यामध्ये आपल्याला चिकन वेगळं शिजवून घ्यायचं नाही. आत्तापर्यंत आपण तशाच बऱ्याच रेसिपी बघितल्या, पण इथं आपल्याला चिकन वेगळं शिजवण्याची गरज नाही. छान असं काळं वाटण करायचं आणि त्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं, जे चवीला खूप भारी लागतं. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो चिकन. चिकन धुण्यासाठी आपल्याला लागेल 2 ते 3 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा मीठ. वाटण्यासाठी आपल्याला लागतील 1 टेबलस्पून धने, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लवंग, 1 तमालपत्र, त्याचबरोबर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, म्हणजे खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे. सोबतच आपल्याला लागतील 3 ते 4 कांदे, 2 इंच आलं, 15-20 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या. चिकनच्या फोडणीसाठी आपल्याला लागेल 1 तमालपत्र, 1 मोठा टोमॅटो जो असा मध्यम चिरून घेतला, खूप बारीक कापला नाही. त्याचबरोबर लागेल अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे मटण मसाला किंवा चिकन मसाला घ्या, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. साहित्य अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलंय. आय होप तुम्ही लिहून घेतलं असेल. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण चिकन स्वच्छ धुवून घेणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, चिकन जर फ्रेश नसेल किंवा कधी कधी चिकनला खूप मशाळ वास येतो, तसं होऊ नये म्हणून काय करायचं सांगते. तर चिकन घेतलं, यामध्ये घालायचे मीठ 1 चमचा आणि 2 चमचे लिंबाचा रस किंवा 1 छोटा लिंबू पिळून घालायचा. आता हे लिंबाचा रस आणि मीठ चिकनला चांगलं चोळून लावायचं आणि मग यामध्ये पाणी घालून चिकन स्वच्छ धुवायचं. चिकन सुरुवातीला फक्त पाण्याने धुवा आणि मग लिंबू आणि मीठ लावून धुवून घ्या, म्हणजे मग त्याचा मशाळवास निघून जातो. आता याला लिंबू मीठ लावलंय, थोडंसं असं धुवून घेऊया आणि पाणी काढून टाकूया. तर चिकन स्वच्छ धुवून घेतलं, याला आपण बाजूला ठेवूया. आता करूया मसाला. लोखंडाची कढई गरम करायला ठेवली आहे. तुमच्याकडे लोखंडी कढई नाही, साधी घेतली तरी चालेल. यामध्ये घालूया तमालपत्र, लवंग, धने आणि जिरे. याला मस्त असा सुवास येईपर्यंत 2-3 मिनटं भाजून घेऊ. हे बघा मसाले मस्त भाजून झाले, काढून घेऊया. आता कढईमध्ये घालूया कांदा. कांदा असा पातळ कापून घ्यायचा, म्हणजे छान भाजला जातो. आता गॅस मोठाच ठेवूया आणि कांदा छान असा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. तुम्ही जितका जास्त कांदा चांगला भाजाल तितका त्या वाटणाला रंग चांगला येतो आणि चिकनला पण तो असा काळपट रंग येतो. बरेच जण डायरेक्ट गॅसवरही भाजतात. तुम्हाला तसं चालत असेल गॅसवर भाजणं तर चालणार आहे. तर कांदा थोडासा भाजत आला की मग यामध्ये घालायचं थोडंसं तेल. अगदी मी 2 चमचे तेल घालते, अगदी चमचा भरत, 2 पण नाही. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मी गॅस मोठाच ठेवून कांदा चांगला असा तांबूस रंगावर भाजून घेते. हे बघा कांदा असा मस्त तांबूस भाजलेला आहे, काढून घेऊया. कांदा भाजून झाला. आता भाजायचं आहे खोबरं. तर आपण जे खोबरं घेतलं होतं त्याचे मी असे पातळ काप केले. यालाही आपण थोडंसं तेल घालूया आणि मस्त असं तांबूस रंगावर भाजून घेऊया, किंवा तुम्ही खोबरंही डायरेक्ट गॅसवर भाजलं तरी चालेल. खोबरं पण मस्त असं तांबूस डार्क रंगावर भाजलंय, काढून घेऊया आणि याला पूर्ण गार करून घेऊ. तर आपले भाजलेले जिन्नस गार होतात तोपर्यंत आपण हिरवं वाटण करूया. मिक्सरच्या भांड्यात घेऊया हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर. थोडंसं पाणी घालायचं आणि याला एकदम बारीक वाटूया. आणि आपलं हे वाटण तयार झालंय. आता आपण याच भांड्यामध्ये हे भाजलेले जिन्नस बारीक करू. पण यामध्ये आपण काय करूया, आधी हे सगळे कोरडे जिन्नस बारीक करू. हे सगळं ओल्याबरोबरच टाकलं की मग धणे वगैरे नीट वाटले जात नाही, त्यामुळे याला आधी आपण बारीक करून घेऊया. तर आधी कोरडे मसाले आपण बारीक केले. तर यामध्ये आपण घालूया भाजलेलं खोबरं आणि कांदा आणि थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम पेस्ट करून घ्यायची. आणि हे घ्या, आपलं हे मस्त काळं वाटण तयार झालं.
हिरवं वाटण तयार आहे, काळं वाटण तयार आहे, चिकन करायला घेऊ. तर चिकन करण्यासाठी एक मोठी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 5 टेबलस्पून तेल घेतलंय. तेल तुम्ही कमी केलं तरी चालेल. तेल तापलं की यामध्ये घालूया 1 तमालपत्र, तयार केलेलं हिरवं वाटण. हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. वाटण परतलं, आता जाईल काळं वाटण. आता एक टीप सांगते हा, कांदा वगैरे खूप चिकट असतो ना भाजल्यानंतर, त्यामुळे मिक्सरमध्ये चिकटून बसतो. तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरचं झाकण लावून थोडं फिरवायचं. सगळा मसाला पाण्यासोबत स्वच्छ होतो आणि भांडं पण स्वच्छ होतं. आपण याला थोडं फिरवून घेऊ. आता हे पाणी पण मी इथं घालते. थोडंसं, फार पाणी घालायचं नाही. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं मस्त परतूया. गॅस मोठा ठेवला तरी चालेल, फक्त सतत हलवत परतून घेऊया. वाटण मस्त परतलेलं आहे. तेल सुटलंय बघा. मगाशी पाणी वाटत होतं ते सगळं आटून गेलं. वाटण छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो थोडा मोठा ठेवला आहे, छान दिसतो आणि लागतो पण छान. सोबतच आपण मसाले घालू. हळद, मिरची पावडर, धणेपूड आणि कांदा लसूण मसाला, किंवा तुम्ही जो कोणता मसाला वापरता तो मसाला घालायचा. थोडंसं गरम पाणी आणि आता हे छान असं परतून घेऊया 2 ते 3 मिनिट. मसाले घालून, पाणी घालून याला मस्त परतून घेतलंय. आता यामध्ये घालूया धुवून घेतलेलं चिकन. मटण मसाला किंवा तुम्ही चिकन मसाला वापरू शकता. चवीपुरतं मीठ. याला चांगलं मिक्स करायचं. तर चिकन आपण छान परतून घेतलं. आता गॅस कमी करायचा. यावर खोलगट ताट ठेवायचं आणि ताटावर ठेवायचं आहे पाणी. इथं मी गरम पाणीच ठेवून देते. तुम्हाला हे चिकन जसं पातळ करायचं तसं करू शकता, किंवा तुम्हाला असं लपथप हवं आहे, पाणी कमी वापरा. सुक्कच करायचं आहे तर खूप कमी पाणी वापरा. आता आपण काय करूया, मसाला वगैरे सगळं झालेलं आहे घालून. ताट ठेवलं, ताटावर पाणी ठेवलं. 5 मिनटं मंद आचेवर असंच ठेवूया, म्हणजे चिकन चांगलं शिजलं जाईल. लगेच पाणी घातलं, तुम्हाला जर रस्सा करायचा आहे, लगेच पाणी घातलं तर चिकन प्रॉपर शिजत नाही, थोडंसं रबरी होतं. त्यामुळे आधी त्याला स्वतःच्या पाण्यात शिजू द्या आणि मग पाणी घाला. 5 मिनटं शिजवून घेऊ. 5 मिनटं झालेली आहेत, बघूया. हे बघा, आपण एक थेंबही पाणी घातलं नव्हतं, पण चिकनला स्वतःचं मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता याला आपण एकदा हलवून घेऊया. या पद्धतीने तुम्ही चिकन शिजवाल. मग ते अळणी करताय किंवा कसंही, डायरेक्ट पाणी न घालता सुरुवातीला त्याला शिजू द्या आणि मग पाणी घाला. आता आपण काय करू, हे ताटावरचं पाणी याच्यामध्ये ओतायचं. एकदा चिकन हलवून घेऊया. यामध्ये मी आणखी गरम पाणी घालते. इथून मात्र तुम्हाला जसं रस्सा पातळ घट्ट हवा त्याप्रमाणे पाणी घाला. गरम पाणीच घाला, गार पाणी घालू नका. आणि याला आता मंद आचेवर एक अर्धा तास तरी शिजून द्यायचं. फक्त दर 5-5 मिनिटांनी हलवून घ्या. किंवा चिकन जर अगदीच कोवळं असेल किंवा प्रमाण कमी असेल तर 20-25 मिनिटात चिकन छान शिजतं. फक्त दर 5-5 मिनिटांनी हलवून घ्यावं लागतं. आता याच्यावर अर्धवट झाकण ठेवू आणि चिकन अर्धा तास शिजून देऊ. आणि अर्धा तास झालेला आहे. चिकन कसं शिजलंय बघूया. मी सारखं हलवून घेत होते. बघा कसला रंग आलाय आणि असं रटरट रटरट शिजतंय. भारी. चिकन पण छान शिजलेलं आहे. वाटणामध्ये शिजवलेलं आहे, त्यामुळं या वाटणाची चव याच्यामध्ये खूप मस्त उतरते. आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. याला मिक्स करूया आणि गॅस बंद करूया. आणि अशा प्रकारे आपलं हे मस्त काळ्या वाटणामधलं चिकन तयार झालेलं आहे. मी अशी ग्रेव्ही केली आहे, म्हणजे असं लपथपीत केलेलं आहे. तुम्हाला सुकं करायचं तर पाणी कमी घाला, रस्सा करायचं तर आणखीन पाणी घाला. पण एकदा या पद्धतीने असं चिकन नक्की करून बघा. हे तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत किंवा सुकं केलं तर असं जस्ट स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता. इतकं चवीला मस्त लागतं. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.